नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा. येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की आनंदी आणि सार्थक यांची जोडी ही नियतीने शेवटी ठरवलेलीच असते. वृंदा, केदार आणि रेश्मा यांनी कितीही घाले घातले असले आणि कितीही खेळी खेळले असल्या तरी नियतीने जे काही लिहिलेले असते म्हणजे आनंदी आणि सार्थक हे शेवटी एकत्र येणारच असतात. कितीही पुरावे नष्ट केले तरी देवाच्या मनात जे काही आहे ते शेवटी होणारच असते. कारण अंशुमनने सुद्धा आनंदीचा खूप छळ करून तिला त्रास दिलेला असतो आणि सार्थकच्या जीवनात येऊन आनंदीच्या जीवनात सुखाचे हे धागे येणार असतात. सार्थकच्या मनात आनंदीविषयी खूप काही प्रेम असते आणि तो वेळोवेळी आनंदीला प्रोत्साहन सुद्धा करत असतो. आनंदीचा स्वभाव बघून सार्थक हा आनंदीच्या प्रेमातच पडलेला असतो. मात्र आनंदी ही सार्थकची मैत्रीसुद्धा स्वीकारायला तयार नसते. पण सार्थकने जे काही आनंदीला जे काही प्रेम दिलेले असते त्यामुळे आनंदीसुद्धा ही भारावून जात असते. तेव्हा आता एक दिवस ऑफिसमध्ये काही काम हे शिल्लक राहिलेले असते. आनंदी आणि सार्थक ते काम त्यांना दुसऱ्या दिवशी कंपनीला पूर्ण करून द्यायचे असते. तेव्हा आनंदी ही रात्री ऑफिसमध्ये काम करत असते आणि सार्थकसुद्धा तेथे असतो. तर लगेच अंशुमन त्याच गोष्टीचा फायदा घेतो आणि ऑफिसमध्ये आलेला असतो. तेव्हा तो मुद्दाम हे लाईटचे जे काही फ्यूज आहे ते बंद करतो आणि संपूर्ण लाईट गेलेली असते. तेव्हा मात्र आनंदी ही पाणी पित असते आणि आनंदीला खूप अशी भीती वाटते कारण ती विचारते की लाईट का गेली असेल. तेवढ्यात अंशुमन हा एक टॉर्च घेऊन तेथे येतो आणि आनंदीला चांगलाच धमकवतो. जोपर्यंत तू माझ्या आयुष्यात आहे तोपर्यंत मी तुला असा सतावत राहणार आणि माझ्यापासून तुझा पिच्छा सोडू शकत नाही. तू कितीही प्रयत्न केले तरी मी तुझा त्रास देण्यासाठी कुठेही जाणार नाही. तेव्हा आनंदी मात्र खूप घाबरलेली असते आणि आनंदी जोरात ओरडते. तर अंशुमनने आनंदीला झेलेल्या धक्क्यामुळे तो जो काही ग्लास असतो तो खाली पडतो आणि त्या ग्लासच्या होणाऱ्या आवाजाने सार्थकला ते सर्व ऐकू येते. तेव्हा सार्थक हा घाईने धावतच येतो आणि लगेच आनंदीला प्रेमाने सावरवतो. तेव्हा आनंदी मात्र खूप घाबरलेली असते आणि ती सार्थकच्या एकदम मिठीतच येते. तर अंशुमन हा तेथून घाबरून पळून गेलेला असतो. तेव्हा आता सार्थक म्हणतो की आनंदी मॅडम तुम्ही इतक्या घाबरू नका, मी आहे इथे. तर आनंदीला प्रेमाचा आधार भेटलेला असतो आणि वृंदाने इकडे जे काही ओढणीचे पुरावे नष्ट केलेले असतात तरीसुद्धा इकडे आनंदी आणि सार्थक यांच्या मनाची लव्ह स्टोरी ही सुरू झालेली असते. अण्णांना सुद्धा आनंदीसाठी सार्थक हा योग्य आहे आणि सार्थक सारखा जावई त्यांना मिळावा म्हणून अण्णा सुद्धा खूप खुश असतात. आनंदी जेव्हा अंशुमनला सोडून आलेले असते तेव्हा सुद्धा योगायोगाने आनंदी आणि सार्थकची भेट ही एका ट्रेनमध्ये झालेली असते आणि योगायोगाने ते दोघे एकत्र आलेले असतात आणि जो काही सार्थकचा पेन हा आनंदीकडे राहिलेला असतो म्हणजे सार्थकची जी काही एक प्रेमाची गोष्ट ही आनंदीकडेच राहिलेली असते. आणि आनंदी ही मात्र ट्रेनमधून अंशुमनच्या त्रासाला वैतागून उडी खाणार असते. मात्र अंशुमनने आपले जे काही कागद उडाले त्यामुळे आनंदीला बघितलेले असते आणि आनंदीचा जीव वाचवलेला असतो. कारण योगायोगाने सार्थक आणि आनंदी यांच्या जीवनाची सुरुवात होणार असते आणि देवकृपेने हे सर्व काही होतच असते. अंशुमन हा आनंदीला कायम त्रास देत असतो. मात्र मालतीला याबद्दल माहिती नसते. तेव्हा मालती ही वटपौर्णिमेची पूजासुद्धा सार्थकच्या म्हणजे ही आनंदीच्या हाताने करायला लावते. कारण तिला अंशुमन हा आनंदीचा नवरा आहे आणि तो तिला किती त्रास देतो हे सत्य माहिती नसते. तेव्हा मालतीच्या नावाखाली म्हणजे हक्काने ती आनंदी वटपौर्णिमेचा ही पूजा करण्यासाठी गेलेली असते आणि तेथे आनंदीला अंशुमनच्या जे काही ह्या त्रासाने तिला विचार आलेले असतात म्हणून ती चक्कर येऊन खाली पडते आणि योगायोगाने असे होते तेव्हा तेथे सार्थकसुद्धा आलेला असतो आणि आनंदीचा तो उपवास हा सार्थकच्या हाताने सुटलेला असतो. कारण आनंदीला सार्थकने सावरलेले असते. म्हणजे देवाच्या सुद्धा मनात तेच असते की आनंदी आणि सार्थक हे शेवटी एकत्र आलेले असतात आणि वटपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या ह्या प्रेमाला सुरुवात झालेली असते. आणि योगायोगाने सार्थक हा एका मंदिरात सुद्धा आलेला असतो आणि आनंदीचे जे काही आनंदी आपल्या
अंशुमनच्या त्रासाला वैतागून शेवटी जीव देण्यासाठी गेलेली असती, तेव्हा मात्र सार्थकचे बाबा तेथे येतात आणि आनंदी देवकृपेने त्यांचा जीव वाचवते. तेव्हा आता हे सत्यसुद्धा सार्थक समोर लवकरच येणार असते आणि शेवटी सुद्धाही आनंदीला आपली सून बनण्यासाठी तिलासुद्धा ती खूप आवडत असते, कारण रेश्माला जे काही सत्य असते ते सुधासमोर येणारच असते आणि शेवटी आनंदीच ही सुधाची आणि अरविंदची सून बनणार असते आणि सार्थकची बायको. रेश्माने कितीही प्लॅन केले जरी असले तरी संकटात कायम सार्थक हा आनंदीसाठी धावून आलेला असतो आणि रेश्माची चांगली तो हकालपट्टी सुद्धा करत असतो. बेनारेंना मात्र आनंदी आणि सार्थकची जोडी ही खूप आवडत असते आणि जेव्हा आनंदी ही मन लावून काम करत असते आणि तिच्या जे काही त्या व्यक्तिमत्वामुळे ती कायमच जिंकत जात असते, तेव्हा आता कंपनीमध्ये आनंदी ही सार्थकला साडी डिझाईनमध्ये सुद्धा कशी मुलाची साथ देत असते आणि जे काही वेळोवेळी होणारे अपमान येऊन सार्थक तिचा कसा मनाचा हे प्रसन्न करत असतो, कारण जे काही लोकांच्या टोमण्याने आनंदीला वाईट वाटत असते तेव्हा सार्थक हा पाठिंबा आनंदीला कायमच देत असतो आणि अशा प्रत्येक संकटात धावून येणारा सार्थक हा शेवटी आनंदीचा एक मनजोगता असा जोडीदार बनलेला असतो आणि शेवटी सार्थकची फ्रेंडशिप स्वीकारून आनंदीसुद्धा ही सार्थकच्या प्रेमात पडणार असते आणि आनंदी आणि सार्थक यांच्या मनाचे धागे हे कसे परत प्रीतीत रूपांतर होणार असते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.